याच्या आधीच्या तासाला आपण ऐतिहासिक भाषाविज्ञान, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे आणि त्याचं कार्य काय आहे या अनुषंगानं आपण कोणता विचार करणार आहोत याची मांडणी मी केलेली होती. त्यातला जो काही उर्वरित भाग आहे तो उर्वरित आज आपण या तासामध्ये पूर्ण करणार आहोत. काल साधारणतः आपण ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या अनुषंगाने त्याचा पाया सर विल्यम जोन्स यांनी कसा घातला, त्यांनी त्या अनुषंगाने नेमका कोणता विचार मांडला याचा तर आपण विचार केलाच, पण त्याचबरोबर त्याचं नेमकं सूत्र काय आहे, त्याचं केंद्र काय आहे, किंवा त्यांनी त्या संशोधनामध्ये, त्या लेखनामध्ये किंवा त्या अभ्यासामध्ये कोणता अभ्युपगम मांडला, या अभ्युपगमातील जो काही वास्तव आहे त्या वास्तवापर्यंतचा मुद्दा आपण काल बघितलेला होता. आज त्यातलाच हा जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण बघणार आहोत. त्यामध्ये ऐतिहासिक भाषाविज्ञानामध्ये एखाद्या भाषेच्या संदर्भामध्ये अभ्यास करताना त्या काळामध्ये का त्या काळामध्ये अस्तित्व असणाऱ्या ज्या काही भाषा आहेत या भाषांचं किंवा त्याच्या आधारे एखाद्या नव्या भाषेचं पुनर्रचन करत असताना त्याची नेमकी कोणती नियमावली आहे, त्याचं नेमकं काय सूत्र आहे हेच, किंवा ती तुलना, पुनर्रचनासाठी ही तुलना कशी केली जाते, अर्थात तौलनिक पुनर्रचन म्हणजे नेमकं काय आहे या अनुषंगानं आपण विचार करणार आहोत. तर तौलनिक पुनर्रचनेच्या आधारे भाषेचं भाषाकुल हे सिद्ध होऊ शकतं. प्रथमतःच म्हणजे जेव्हा भाषाकुल सिद्ध होतं असं आपण म्हणतो त्यावेळेला भाषाकुल म्हणजे काय ही संकल्पना देखील आपल्याला समजायला हवी. आणि म्हणून भाषाकुल या संकल्पनेमागील जी काही अभ्युपगम आहे हे अभ्युपगम सांगताना अभ्यासक डॉक्टर मेहेंदळे यांचे म्हणणे असे आहे की आज प्रचलित असलेल्या अथवा प्राचीन काळच्या 2 किंवा त्याहून अधिक भाषांमध्ये जर त्यांचे मूलभूत शब्दकोश आणि रूपव्यवस्था या दोन्ही दृष्टीने विविध प्रकारचे साम्य आढळते आणि ते साम्य यादृच्छया आढळून येणाऱ्या साम्यापेक्षा संख्येच्या आणि गुणवत्तेच्या दृष्टीने डोळ्यात भरण्यासारखे असते, तसेच ते साम्य भाषिक उसनवारीमुळे ज्या प्रकारचे साम्य 2 किंवा अधिक भाषात निर्माण होऊ शकते त्या प्रकारचे नसते, तर आपण त्या 2 किंवा त्याहून अधिक भाषा एका भाषाकुलातल्या आहेत असे आपण गृहीत धरतो. म्हणजेच काय, तर येथे ज्या प्राचीन काळच्या ज्या भाषा आहेत किंवा आज प्रचलित असलेल्या ज्या काही भाषा असतील त्या भाषा 2 किंवा अधिक ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये जर काही मूलभूत शब्दकोश आणि रूपव्यवस्था या दोन्ही दृष्टीने काही साम्य आढळत असेल आणि ते साम्य यादृच्छदृष्ट्या किंवा यादृच्छिकदृष्ट्या आढळून येणाऱ्या साम्यापेक्षा संख्येच्या आणि गुणवत्तेच्या दृष्टीने डोळ्यात भरण्यासारखे असले, त्याचबरोबर ते जे साम्य आहे ते भाषिक उसनवारीमुळे ज्या प्रकारचे साम्य 2 किंवा अधिक भाषांमध्ये निर्माण होऊ शकतो त्या प्रकारचे नसले तरीही आपण त्या 2 किंवा त्याहून अधिक भाषा या एका भाषाकुलातल्या आहेत असे आपण मानतो किंवा ते गृहीत धरतो. याचा अर्थ काय की भाषाकुलाच्या संदर्भातील हे जे अभिपुगम आहे या अभिपुगमाशिवाय अन्य कोणत्याही पद्धतीने या साम्यस्थळाचे समर्थन किंवा स्पष्टीकरण आपल्याला करता येत नाही. या विवेचनाच्या दृष्टीने भाषाकुलाच्या संदर्भामध्ये याच्या आधी अभ्युपगमाचा आणखी एक अर्थ प्रस्थापित होतो आणि तो म्हणजे जे अभ्युपगमानुसार किंवा वरील अभ्युपगमानुसार ज्या भाषा आपण एकाच कुलातल्या मानतो त्यांना जन्म देणाऱ्या सर्वात प्राचीन भाषेलाही जन्म देणारी भाषा उपलब्ध नसेल तर ध्वनी परिवर्तनाच्या
नियततेच्या, निरपवादतेच्या आणि निरंतरतेच्या आधारे या अज्ञात अशा मूलभाषेचे आपल्याला पुनर्रचन करता येते. या अज्ञात भाषेचे वाङ्मय, शिलालेख वा ताम्रपट इत्यादी उपलब्ध नसतानाही हे पुनर्रचन ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार करता येते, असा ऐतिहासिक भाषाशास्त्रज्ञाचा विशेषतः ब्लूमफिल्ड या अभ्यासकाचा दावा आहे. उदाहरणं देताना किंवा उदाहरण या संदर्भात बघता येईल आपल्याला, तामिळ आणि तेलुगू इत्यादी ज्या अर्वाचीन दाक्षिणात्य भाषा आहेत त्या ज्या एका मूळ भाषेपासून उद्भवल्या, त्या भाषेचे नमुने उपलब्ध नसले तरी ती मूळ भाषा कशी असावी याचा अंदाज पुनर्रचनेद्वारे घेता येतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला वैदिक संस्कृत, ग्रीक, लॅटिन या प्राचीन भाषा भगिनीचा किंवा या प्राचीन भाषा भगिनींना जन्म देणारी भाषा जी सर्वस्वी आज लोप पावलेली आहे, तिचेही असे पुनर्रचन या नियमानुसार करता येते. म्हणजेच काय, तौलनिक पुनर्रचनाच्या आधारे किंवा तौलनिक पुनर्रचन पद्धतीच्या आधारे अस्तित्वात असणाऱ्या भाषा किंवा प्राचीन भाषा या नेमक्या कोणत्या कुळातील आहेत याचा शोध घेता येतो, त्यांचं भाषाकुल आपल्याला निश्चित करता येतं. आणि म्हणूनच ही तौलनिक पुनर्रचन पद्धती अतिशय महत्त्वाची आहे. आणि हे महत्त्व कुठल्या दृष्टीनं आहे तर ऐतिहासिक भाषा विज्ञानामध्ये तौलनिक पुनर्रचन पद्धतीला अतिशय महत्त्व आहे. आता ही तौलनिक पुनर्रचन पद्धती जी आहे किंवा तौलनिक पुनर्रचना पद्धती ही जी आहे, हिचं नेमकं स्वरूप काय आहे, हे स्वरूप आपल्याला आता पाहायचं आहे. आता तौलनिक पुनर्रचना पद्धतीचा की त्याच्या स्वरूपाचा विचार करीत असताना असं आपल्याला दिसते की या पद्धतीमध्ये सामग्री म्हणून एका कुलातल्या एकापेक्षा अनेक भाषा आधाराला घेतल्या जातात. अशा वेळी घ्यावयाची खबरदारी म्हणजे सामग्रीभूत भाषातील उसनवारीचा आणि आदानाचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवावा लागतो. त्या भाषेचे केवळ पारंपरिक तथा वांशिक रूपच आधाराला घ्यावे लागते. त्याचप्रमाणे त्या भाषांचा तौलनिक अभ्यास करताना शुद्ध रूपिमांचाच आधार घ्यावा. शब्दबंध किंवा सामासिक शब्द विचारात घेतलं जाऊ नये. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच कुळातल्या भाषातील शब्दांच्या रूपिमांच्या जोड्या घेताना त्यात काही अंशी ध्वनिसाम्य आणि अर्थसाम्य असावं. आता उदाहरणार्थ संस्कृतमध्ये मातर हा शब्द आहे, अवेस्तामध्ये मातर म्हणजे आई या अर्थी झालं, आणि संस्कृतमध्ये नामन, अरबी नामन, यावरून संस्कृत आणि अवेस्ता या भाषांना जन्म देणाऱ्या मूळ इंडो इराणी भाषेत आई या अर्थी मातर व नाव या अर्थी नामन हे शब्द असावेत असा निष्कर्ष काढला जातो. सर्वस्वी ध्वनिसाम्य असणारे रूपीम फार नसतात. आंशिक ध्वनिसाम्य असणारे शब्द अशा भाषात अनेक असतात. उदाहरणार्थ संस्कृत आणि अवेस्तात सात या अर्थी अनुक्रमे सप्त व हप्त असे शब्द आहेत. याचा अर्थ एकतर संस्कृतमध्ये ध्वनी परिवर्तन झाले असेल किंवा अवेस्तात आणि तेही स आणि ह या वर्णापुरतेच मर्यादित असले पाहिजे. तेव्हा मूळ इंडो इराणीत स अथवा ह असला पाहिजे या विचारापर्यंत आपण येतो. परंतु नक्की काय म्हणजे नेमकं काय आहे याचा जर आपण शोध घेतला तर असं दिसतं की अशा वेळी याच कुळातील इंडो युरोपियन या अर्थाच्या ध्वनिसाम्य असलेल्या रूपिमांचा आधार घेता येतो. उदाहरणार्थ ग्रीक व लॅटिन. ग्रीक आणि लॅटिन या भाषांमध्ये स हाच वर्ण असेल तर इंडो युरोपियन भाषाकुलांतर्गत इंडो इराणी शाखेतील मूळ भाषेत या शब्दाच्या आद्यस्थानी
स हाच वर्ण असावा असा निष्कर्ष निघतो. आणि त्या भाषेची पुनर्रचनाही आपल्याला त्या पद्धतीने करता येते. तिसऱ्या भाषेतून पुरावा मिळाला नाही तर मात्र संभाव्यता, असंभाव्यता किंवा संभाव्यता, असंभाव्यता विचारात घेऊन एका म्हणजे हा जो एक प्रश्न या संदर्भात निर्माण झालेला, हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागतो. शक्यतो 3 भाषातील पुरावा मिळविणे अधिक श्रेयस्कर असते. अशा पुनर्रचनेच्या वेळी कोणताही भाषिक अभिमान, उदाहरणार्थ संस्कृत ही आपली देववाणी आहे, तीच सर्व भाषांच्या मुळाशी असावी व तीमधील भाषिक रूप प्रमाण मानावे असे चालणार नाही. म्हणजेच काय, इथे अभ्यास करत असताना किंवा तौलनिक पुनर्रचना पद्धतीच्या अनुषंगाने विचार करीत असताना कोणतीही ही जी एखादी भाषा आहे त्या भाषेचा भाषिक अभिमान असता कामा नये. कारण अभ्यास करताना असा अभिमान तिथे उपयोगाचा नसतो. आणि म्हणून कोणती भाषा कोणत्या भाषेपासून निर्माण झाली किंवा कोणत्या भाषेमध्ये कुठले वर्ण आहेत, कुठली रूपव्यवस्था आहे, यातील जे काही वास्तव आहे हे वास्तव अभ्यासकांनी स्वीकारायला पाहिजे. म्हणजेच काय, इथे कुठल्याही प्रकारचा भाषिक अभिमान असता कामा नये, तर एक अभ्यासक म्हणून, एक संशोधक म्हणून या अनुषंगानं इथे विचार करणं महत्त्वाचं असतं. कित्येक वेळेला असंही घडतं की प्राचीन भाषा भगिनीतील काही समव्युत्पत्ती असणाऱ्या शब्दांच्या जोड्यातील आद्यवर्णांमध्ये आत्यंतिक साम्य नसते. आता उदाहरणार्थ त्याची काही उदाहरणं आहेत. संस्कृतमध्ये अजामी असा एक शब्द आहे, संस्कृतमध्ये अजामी, ग्रीकमध्ये अगो आणि मराठीमध्ये मी हाकतो या अर्थी, मी हाकतो, हाकणे, हाकतो या अर्थी तो आहे. संस्कृतमध्ये अजामी आणि ग्रीकमध्ये ॲगो. परत संस्कृतमध्ये अस्ति हा एक शब्द आहे, तो आहे या अर्थी आहे. म्हणून अस्ति संस्कृतमध्ये अस्ति आणि ग्रीकमध्ये इस्ति आहे ह्या अर्थी. संस्कृत आणि ग्रीकमध्ये थोडंफार आपल्याला काहीतरी तिथे अंशतः म्हणजे आत्यंतिक साम्य त्यांच्यामध्ये नाही, काही प्रमाणामध्ये ती आपल्याला आढळतं. त्याचप्रमाणे ग्रह या अर्थी संस्कृतमध्ये दमस आणि ग्रीकमध्ये डोमस असे 2 शब्द या अनुषंगाने आढळतात. आता हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये आद्यवर्ण किंवा आद्यवर्ण अ, ए, ओ असे आहेत. आणि तिसऱ्या भाषेचा आधार अशावेळी घ्यायचा असे यापूर्वी जे म्हटले आहे, परंतु तशी वस्तुस्थिती जमून येत नाही. अशावेळी तिन्ही जोड्यात संस्कृतात अ आढळतो, तोच मूळचा मानायचा व संस्कृतने मूळचा अ कायम ठेवला असा निष्कर्ष काढून भाषिक पुनर्रचन करायचे असते. म्हणजे हे सूत्र अतिशय महत्त्वाचं आहे. याला दुसरा पर्याय असा आहे की मूळ भाषेत ग्रीकप्रमाणे 3 स्वर असल्याचे मानायचे. त्यामुळे असा निष्कर्ष निघतो की ग्रीक भाषेने मूळ भाषेतली विविध स्वर व्यवस्था कायम ठेवली, पण संस्कृतचे किंवा संस्कृत या भाषेने त्यामध्ये बदल करून 3 स्वरांचे स्वनिमिक हा एकच स्वर ठेवला. भाषा वैज्ञानिक अशा वेळी दुसरा पर्याय स्वीकारतात. ही ज्या पद्धतीविषयी आपण विवेचन करीत आहोत, या अशा विवेचन करण्याच्या पद्धतीवरून असा नियम सिद्ध होतो की पुनर्रचना करताना जितक्या ध्वनी संवाद दर्शविणाऱ्या जोड्या आढळल्या असतील तितके मूळ भिन्न वर्ण मानावेत. आता उदाहरणार्थ अ अ, अ ए, अ ओ असे 3 ध्वनी संवाद आढळत असल्यामुळे इंडो युरोपियन भाषेसाठी अनुक्रमे अ, ए आणि ओ असे 3 स्वर मानावे लागतात. अर्थात वैदिक संस्कृतात असे रूपवैचित्र्य खूप होते म्हणून आणि ती अतिप्राचीन आहे म्हणून मूळ इंडो युरोपियन भाषा या संस्कृतने बदल न करता टिकवून धरली
असे मानून इंडो युरोपियन भाषेत आ हा एक स्वर होता आणि त्याचे ग्रीक लॅटिनमध्ये विघटन झाले असे मानून चालणार नाही। तर अशा प्रकारे भाषिक पुनर्रचन करताना समव्युत्पत्तिक आणि ध्वनिदृष्ट्या अधिक करून समान परिसर असलेल्या शब्दांच्या आधारे जितके ध्वनिसंवाद आढळतील तितके मूळ भाषेत वर्ण कल्पिले जातात असे डॉक्टर मेहेंदळे यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे। अर्थात याला काही अपवादही असणार आहेत किंवा असू शकतात, तर याच पद्धतीने मूळ भाषेचा शब्दसंग्रह, तिची व्याकरण व्यवस्था कशी सिद्ध करता येते तीही त्यांनी दाखवून दिलेली आहे। या तुलनात्मक पद्धतीप्रमाणेच अंतर्गत तथा एकभाषिक पुनर्रचना पद्धतीचाही अवलंब कसा केला जातो हेही त्यांनी सांगितलेले आहेत। अशा प्रकारे पुरोगामी आणि पश्चातगामी ही ऐतिहासिक भाषाविज्ञानाची दोन महत्त्वाची अंगे आहेत। भाषेच्या ज्ञात अशा पूर्वावस्थेपासून तिच्या उत्तरोत्तर अवस्थांचा विकास कसा होत गेला हे क्रमशः पाहणे ही पुरोगामी पद्धतीचे अंग होय। वैदिक संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, आधुनिक भारतीय भाषा हा विकासाचा क्रम या पद्धतीतून सिद्ध केलेला आहे। तर पश्चातगामी पद्धतीच्या भाषिक पुनर्रचनेत आपण ज्ञात असलेल्या एकाच वंशातील सर्वात अधिक प्राचीन भाषेच्या आधारे तिला जन्म देणाऱ्या अज्ञात अशा भाषेचे पुनर्रचन करीत असतो। आता या अनुषंगाने किंवा हे जे वर्णन आपण पाहिलेलं आहे ते आहे तौलनिक रचना पद्धतीचं, की एखाद्या भाषेचा अभ्यास करीत असताना त्या भाषेमध्ये एकापेक्षा अधिक भाषेमध्ये साधारणतः 3 भाषेमध्ये हे कोणत्या प्रकारचं साम्य आढळतं आणि त्याच्यात कुलसाम्य काही आहे का, उच्चारणाच्या अनुषंगाने काही साम्य आहे का, अर्थाच्या अनुषंगाने काही साम्य आहे का, ह्या सगळ्यांचा विचार करून ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या आधारे भाषाकुलाचा शोध घेतला जातो आणि त्याचबरोबर या भाषेच्या आधारेच अभ्यास करता करता जी भाषा अस्तित्वात नसेल तिचाही त्या भाषेचं पुनर्रचनही या अनुषंगाने करता येते। हा विचार ऐतिहासिक भाषाविज्ञान स्वरूप आणि कार्य या अनुषंगाने आपण पाहिलेला आहे।